इथून उठताना तुम्हाला जाणवेल की असं कधी ऐकलंच नाही, कारण मी कधी केलेलंच नाही. मी कधी प्रवचनच केलेलं नाही. मग नंतर तुम्हाला जाणवेल की हे कसं काय सुरू केलंय महाराजांनी. पाठीचा कणा सरळ ठेवायचा, पूर्ण शरीर शिथिल, डोळे हलकेसे बंद ठेवायचे आणि 3 वेळेस आपण ओंकार नाद करूया. पाठीचा कणा सरळ, डोळे हलकेसे बंद. स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय. ओम योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ओम सहनाववतु भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांति शांति शांति. म्हणजे आतापर्यंत प्रवचन कीर्तन तुम्ही ऐकलेले असतील, त्याच्यात कुठल्याच फॉर्मॅलिटी पाळायच्या नाही. मी बालवाडीत जाऊन बसलो, तुम्ही बालवाडीत आहे. मग आता इथे मी जाधवबाई आहे, मी पाटीलबाई आहे, मी ताटूबाई आहे, हे विसरून जा. म्हणजे तरच याचा फायदा होणार आहे तुम्हाला. आणि असं प्रवचन तुम्ही कधी ऐकलेलं नाही आतापर्यंत. 100% तुम्ही याच्यापूर्वी असं प्रवचन ऐकलेलं नाही. आता बालवाडीत यायचं म्हणजे नेमकं काय करायचं. मी जेव्हा लय भारी म्हटलं, मी 3 वेळेस लय भारी म्हणणार. मी लय भारी म्हटलं की लय भारी लय भारी लय भारी असं 3 टप्प्यात हसायचं. काय अडचण नाही. बालवाडीत आहे ना आपण आता. म्हणजे आपला भाव विसरून जा तुम्ही. नंतर आपण ओघाओघाने चालू पुढे, नंतर तुमच्या लक्षात येईल काय प्रकार आहे हा. आणि इथून उठताना तुम्हाला जाणवेल की आपल्यात तुमच्यात काय बदल झाला. इथून उठताना आपण जे काय तास, अर्धा तास, 1 तास थांबू आणि आपण इंटरॅक्ट होऊ एकमेकांशी, तर उठताना तुम्हाला जाणवेल की नाही एक तुम्ही अजिबात. कारण एक शास्त्र सांगतं दर सेकंदाला शरीरात 12.5 कोटी पेशी नव्या जन्माला येतात. परत एकदा सांगतो, दर सेकंदाला 12.5 कोटी पेशी नव्याने जन्माला येतात. तर आता आपण दर सेकंदाला जर 12.5 कोटी, तर आपण जे तास, सव्वा तास इथे बसणार आहोत, कुठून जाताना काय होईल, फरक जाणवेल की नाही. पण तेव्हा नाही तुम्ही ओरडत राहील साखर साखर साखर, तुम्ही तोंडावरच घेतली नाही, खाल्लीच नाही, तर मग गोडी कशी कळेल तुम्हाला. आणि तिथे गडबड होईल. तर त्याच्यासाठी अगोदर आपल्याला बालवाडीत यायचं आहे. आल्या ना बालवाडीमध्ये तुम्ही. मी लय भारी म्हटलं तर एकदा मी 3 वेळेस करून दाखवतो. विसरून जा, अगदी म्हणजे स्वतःचा भावच विसरून जा, म्हणजे तुम्हाला जाणवेल काय झालं. लय भारी म्हटलं की लय भारी लय भारी असं 3 टप्प्यात. चला लय भारी